हे गाइस, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग्स। आज आपण आलोय नारळसुपाराला नालेश्वरचा सम्राट बघायला, जो की ज्याचा की आज आगमन आहे। माघी गणपती मधला आहे तो, आणि आज आगमन असणार आहे आणि फुल तयारी झाली। इकडे डीजेचा पुरा शार्पी वगैरे लावलेले आहेत, पुरा आपल्या ट्रॉली सजवत आहेत आणि गणपती सुद्धा निघालेला आहे, जो की चारकोपरनं येणार आहे। म्हणून मी खूप एक्साइटेड आहे की गणपती कसा आहे, आणि बघूया आम्ही तुम्हाला दाखवतो गणपती कसा आहे ते। आणि तयारी पण खूप झालेली आहे। चला आपण गणपतीचं आगमन बघूया। तर आता मूर्ती मोरेगावमध्ये आलेली आहे। दादानी मला नालेश्वरची टी शर्ट दिली आहे, बघा नालेश्वरचा सम्राट। आणि आम्ही आता तिथे चाललो आहे बाईकनी, ॲक्टिवानी। तिथे थोडा लांब आहे, मग तिकडनं अशी मिरवणूक येणार आहे इकडे। रात्री 10 वाजेपर्यंत सर्व असणार आहे, सो आपण पुढे एंडपर्यंत आहे। तर इकडे नालेश्वरचा सम्राट आलेला आहे आणि हे बघा इकडे पुरी क्राऊड जमलेली आहे। मोरेगाव जवळ आम्ही लोक आहे इकडे, मोरेगाव जवळ आमच्या इकडनं मिरवणूक चालू होणार आहे। हे बघा आला बघ, थांब एक सेकंड। आता त्याला उतरवतील, खाली उतरवतील। खाली शिवलिंग आहे, इकडे शिवलिंग आहे आणि अशी मूर्ती आहे, पुरी मूर्ती हवेत आहे। पहिला आता इकडे ह्याच्यावरती बसवत आहेत आणि मग मिरवणूक निघेल। तर आता ते पडदा काढतायत। आपल्या समोर आहे आता नारळेश्वरचा सम्राट 2025 माघी गणपती। आणि आता वाजत गाजत जाणार आहे मिरवणूक इकडनं नालेश्वर पर्यंत। आपण आता मोरेगाव मध्ये आहे, इकडनं मिरवणूक जाणार आता नालेश्वर पर्यंत। तर आता ट्रॉली निघालेली आहे इकडनं आणि आता नालेश्वर साईडला चालली आहे आणि हळूहळू जाणार आहे। 10 वाजेपर्यंतच टाईम आहे आपल्याकडे, नंतर मग परत डीजे वाजवून देणार नाही का, वाजवून देणार नाही। तो हे बघ निघाली आहे आणि इकडनं हे लोक लिजिम करत चालले आहेत मस्त। मी शूटला घेतलाय, तुम्ही सिनेमॅटिक्समध्ये बघूच शकता। तर आता गणपती जो आहे, जो मोरेगाववरनं येतो आहे आणि हा आहे नालेश्वर नगर जिकडे येणार आहे। सेटअप बघा एकदा तुम्ही काय लावलं आहे ते बघ, तिथे फुल सेटअप आहे आणि 9 वाजले ऑलमोस्ट, फक्त 10 वाजेपर्यंत देणार आहे वाजवायला। पण बघूया आता गणपती फटाफट आणणार हे लोक। बघ सेटअप फुल लायटिंग ते बघ, तिथे पण फुल लायटिंग आहे, डीजे सिस्टम वगैरे सर्व आहे, आम्ही दाखवतो। तर इकडे फुल डीजे सेटअप आहे आणि गणपती जो आहे तो इथे बसणार आहे, हे बघा या मंडपात। आणि आता गणपती अजून लय टाइम आहे त्याला यायला, आता तरी तो फक्त मोरेगाव मध्येच आहे। नाचत फुल येणार आहे आणि इथे पण खूप नाचणार आहे लोक, फुल लायटिंग सेटअप हा बघ। तर आता गणपती नालेश्वर मध्ये एंटर करतोय। हे बघा सर्व क्राऊड आली बघा या साईडनं आणि आता गणपती एंटर होईल। तर हा बघा आला आपला गणपती
नालेश्वरचा सम्राट हवा आला बघ. चालू झालेला आहे आणि 10:15 10:30 वाजले आहेत आणि मला घरी यायला लागेल. शांतादुर्गला जायचं आहे. बट मी थांबतो 11 11:30 पर्यंत आणि गणपतीचं जेवढा आतमध्ये येतं आहे ना इथपर्यंत मंडपापर्यंत तेवढा सीन तर मी शूट करतो आणि मग जातो. मला खूप मजा येते इथे राहायला. म्हणजे काय आगमन सोहळा काय बनवलं एकदम. म्हणजे तयारी एकदम झणझणाट एकदम एक नंबर. बघ काय तयारी आहे. म्हणजे जसाच ते लोक इथे आले ना तसंच यांनी स्पीकर वाजवायला चालू केला आणि एकही पडकडे गाणे लावत चालले. असा पाहिजे स्पीकरवाला ऑपरेटर पण एक नंबर. सर्व कडक. तर रात्री मला 1 वाजला घरी येता विरारवरून सांताक्रूजला यायला मला लय लेट झाला. सो हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि नालेश्वरचा सम्राट जो आहे तो 5 दिवसाचा असणार आहे. आपण परत जायचं आहे दर्शन करायला. जाऊया दर्शन करायला. टेन्शन नका करू. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. आवडली की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सर्व करून जावा. लवकरच भेटेल नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पीस.